काळ्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडं शासन निर्णय फिरवले जातात, त्याचे संदर्भ बदलले जातात. कधी 2023चा शासन निर्णय येतो, 3 हेक्टरची मर्यादा 2 हेक्टरवरती येते आणि तुटपुंजी मदत आता या सगळ्या नुकसानीपोटी आपल्या खात्यात पडायला लागली, शेतकऱ्यांच्या खात्यात पडायला लागली. खरंच त्यानं शेतकरी त्या ठिकाणी सुखावेल? खरंच त्याचं खरडून गेलेली जमीन त्या तुटपुंज्या मदतीमध्ये उभी होईल? त्या ठिकाणी उपजाऊ होईल? याचा विचार शासनानं करणं गरजेचं होतं, परंतु नाही. या देशाचा मालक, या देशाचा चालक, या देशाला पोसणारा पोशिंदा शेतकरी आहे. 75% जनता कृषीवरती आधारित आहे. प्रचंड कष्ट करून, घाम गाळून त्या ठिकाणी मोती उगवण्याचं काम शेतकरी करतोय आणि त्याच्या नशिबाची थट्टा अशी लावली आहे मित्रांनो, की खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की आपल्याला या ठिकाणी त्या शेतकऱ्याला उभं करायचंय, पण 8-10 हजारामध्ये किंवा 20 हजारामध्ये तो कसा उभा राहील? त्याला कसं त्या ठिकाणी बळ भेटेल? याचा विचार शासनानं करणं फार महत्त्वाचं आहे, अगत्याचं आहे. आणि ही पानं जी शासनानं शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसलेली आहेत, हे फार निंदनीय आहे. असं करायला नको होतं, परंतु शेतकरी जसा वाकवला तसा वाकेल, जसं त्याला ओरबाडलं तसं तो ओरबाडू देईल आणि त्याचा वापर तुम्हाला राजकारणामध्ये करून घ्या, तुम्हाला त्याचा विकासामध्ये वापर करून घ्या आणि त्याची लक्तरं तशीच त्याच्या पाठीवर लोंबकळत ठेवा आणि तसंच त्याचं जीवन शेवटपर्यंत, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्या कर्जबाजारीपणातच जाणार आहे. कारण त्याला मायेचा हात, त्याला धीर देण्यासाठी आमच्याकडं पैसा नाही. आम्हाला पैसा लागतो उद्योगपतींच्या विकासासाठी, त्या एसीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी, फर्स्ट क्लास लोकांसाठी, काळ्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नाही. नमस्कार.